या योग मार्गाने सुद्धा तू मोक्षापर्यंत जाऊ शकतोस, काही कठीण नाही. पण तरी सुद्धा लक्षात घे, संसार त्याग करायची आवश्यकता नाही. म्हणजे काय? संसार म्हणजे तुम्ही व्यावहारिक लोक संसार म्हटलं की पहिली डोळ्यासमोर येते ती बायको, नंतर मुलं, नंतर घर, म्हणजे संसार. इथे संसाराचा व्यापक अर्थ आपण स्वीकारायचा आहे. संसार म्हणजे कर्म. आपण संसारात काय करतो? कर्मच करतो की वेगवेगळ्या प्रकारची कामं करतो. स्वस्थ बसत नाही, कारणं वेगवेगळी असतात. कारणाचा उद्देश एकच असतो, सुख मिळवणे. मग नोकरी करतो आपण त्या प्रपंचासाठी, का तर बायकोला सुखी ठेवायची असते, मुलांना सुखी ठेवायचं असतं. हेतू काय? आनंद मिळवणे. तर हा जो सगळा संसाराचा पडीपसारा आहे तो चालूच राहणार, अव्याहतपणे चालू राहणार. त्यासाठी त्याचा त्याग करण्याची काही गरज नाही आहे. तुझं ध्येय हे असलं पाहिजे की त्या चराचरातल्या परमात्मा वस्तूची भेट घेणे. मग ही भेट योग मार्गामध्ये पण घेता येते. मग हा योग मार्ग सध्याच्या प्रचलित पद्धतीनं जर विचार केला तर त्याला ह्या योग मार्गाला पण अष्टांग योग असं म्हणू. आमचं ह्याच्यावर एक पुस्तक आहे. मी त्या पुस्तकात सगळी डिटेल माहिती सांगितले. माझ्याकडे तर मिळून फक्त 3 मिनटं राहिलेत. कारण माझा पण प्रपंच आहे ना, मला हे असे लोक सगळे तयार करायलाच लागणार ना. हा देहसुद्धा सोडून जाणार तुम्हाला. परंतु हे जे ज्ञान आलं भगवान कृष्णानं अर्जुनाला सांगितलं, अर्जुनाकडून हे झिरपत 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 खाली आलं ज्ञानेश्वर माऊलींमार्फत, ते साधू संतांमार्फत जे आलं ते माझ्या गुरुदेवांकडे आलं. गुरुदेवांनी मला दिलं, माझ्याकडचं ते थांबलं नाही पाहिजे, ते इथं आलं, इथून ते पुढे गेलं पाहिजे. त्यामुळे तिथे घडवणं हा सुद्धा माझा प्रपंच आहे. आणि त्या प्रपंचामध्ये एवढा वेळ गेलेला